वेगळा अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आणि या मुहूर्ताच्या दिवशी आज आपण चाललेलो आहे शंखद्वारच्या ठिकाणी। अरे 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 आणि केळीचा पाण्यासारखा भाग दिसायचे आणि इकडे प्रत्येक जण त्या ठिकाणी नतमस्तक होतो। एखादा कुंभमेळा भरल्याचा आभास इकडे होतोय। ह्या स्थळाला सोका तारा हे नाव आहे। आता ही सोका तारा म्हणजे काय, जेव्हा मी निघायची वेळ झाली आहे। तुम्ही कुठले आहात सगळे? आणि या आधी आला होता? कसं वाटलं? हे टिकलं पाहिजे की नाही टिकलं पाहिजे? नमस्कार मित्रांनो, कोली असं बोलूया यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। तर आज आपण आहोत वाढवणच्या बंदरात असलेल्या शंखद्वार या ठिकाणी। इथे प्रभू रामचंद्रांनी आपल्या पित्याचं म्हणजे दशरथ राजाचे पिंडदान केलं होतं आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी इकडे भाविकांचा महासागर उसळतो आणि हा भाविकांचा महासागर टिपताना काही लोकांच्या संवेदनाही जाणून घेता आल्या। म्हणजे असं हे पाहिल्यानंतर प्रकर्षानं वाटलं पाहिजे की जसे इथले शंखातले जीव जिवंत आहेत तसे इथला प्रत्येक जीव जगला पाहिजे, टिकला पाहिजे। अधिक माहितीसाठी बघाच। सकाळी पोहोचलो मी धाकटे डहाणूमध्ये। संजय वर्तक सर आहेत आणि आपले डहाणूतलेच करण दादा आहेत आणि आम्हाला इकडे सोडायला आलेले आहेत आणि आता इकडेही गर्दी जमलेली आहे। बघूया हे का डोळ्यात साठवायचं आहे की वाढवण बंदर झाल्यानंतर ते शंखाचं द्वार कुठे जाणार ते मला ठाऊक नाहीये, पण आज त्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो। चला। तर आता आम्ही उतरलेलो आहोत डहाणू, छोटी डहाणूच्या जेट्टीवर आहोत आणि मला वाटतं काही बाहेरूनही मंडळी आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी। अडकला पंख्याने गेला। हो दोरी हा बघूया ना। तर आता आम्ही आहोत छोट्या डहाणूमध्ये। आपल्या बोटीचं नाव जलजागृती आणि आता धाकटे डहाणूमधून आम्ही आता शंखद्वारच्या ठिकाणी जात आहोत आणि सगळी मंडळी आता काका तुम्ही कुठून आलेले आहात? बोईसरवरून। मग या आधी आलेलात का तुम्ही? म्हणजे ह्यावेळी का वाटलं यावं असं तुम्हाला? हा 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 म्हणजे अगदी माझ्या मनात ज्या भावना आहेत त्याच घेऊन ते आलेल्या आहेत। कारण वाढवण बंधनानंतर इथे काय होणार आहेत, एकीकडे अयोध्येतलं राम मंदिर आपण 5000 वर्षानंतर बांधतोय आणि त्याच प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांचं जे काही विधी जे केले ते ठिकाण हे बंदर झाल्यानंतर राहील की नाही ही भीती माझ्याही मनात आहे। त्यामुळे सगळं डोळ्यात साठवण्यासाठी मी यांच्यासोबत चाललेलो आहे। तुम्हाला काय माहिती आहे ह्या शंखद्वार विषयी? हा बरोबर। म्हणजे लिटरली दशरथ राजांचं निधन झालं तेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात होते आणि प्रभू रामचंद्रांना ही बातमी कळायला उशीर लागला आणि 13व्या दिवशी त्यांनी पंचवटी नाशिकमध्ये पिंडदान केलं, म्हणून आपण 13व्या दिवशी विधी करतो। पण आपल्या सनातन धर्मामध्ये एक प्रथा आहे की एखाद्या राजाचा जर मृत्यू झाला तर त्याचं जे पिंडदान आहे ते समुद्राच्या ठिकाणी केलं जातं। तर आता शंखद्वार म्हणजे जिकडे शंख, जिवंत शंख आपल्याला बघायला मिळतीलच आता, म्हणजे तिथे निमखारं पाणी लागतं, चिखल लागतं आणि असं सभोवताली म्हणजे चहूबत गोल पाणी फिरणार असतं। पण ते स्थान होतं म्हणून प्रभू रामचंद्रांनी इकडे प्रायोरिटी दिली आणि नाशिक पासून जवळ आहे स्थान। बघूया आता जाऊन आपण तिकडेच। चला मी सगळं आढावा घेतो। सगळे मंडळी जय श्रीराम जय श्रीराम। सगळे मी जरी समुद्र किनाऱ्यावर राहत असलो तरी समुद्र किनारे मला कायम बघा ही मंडळी सुद्धा निघालेली आहेत शंखद्वार।
ऑलमोस्ट 40 ते 45 मीटरचं अंतर छोट्या डहाणूवरून आहे आणि त्या स्थान महात्म्याची माहिती आपण त्या प्रत्यक्ष स्थळावर गेल्यावर मी सांगेनच तुम्हाला. आणि इतिहासा काळात असलेल्या किंवा दीपतारा ही संकल्पना काय आहे हे आपण जगदीशदादांकडून जाऊन तिकडे ऐकणार आहेत. आणि आता सध्या नांगर खेचला गेलेले आहे, ज्याला इंग्रजीमध्ये अँकर म्हटलं जातं आणि त्याला लोहिली म्हटलं जातं. आणि लोहिली या शब्दाचे उल्लेख आपल्याला पेशवे दप्तरामध्ये बघायला मिळतात. हे बल्यावा आहे आणि ऑब्व्हियसली मला म्हणजे अर्नाळ्यामध्ये तुम्हाला अशा धाटणीची गलबतं बघायला मिळतात. चला, अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. आणि या मुहूर्ताच्या दिवशी आज आपण चाललेलो आहे शंखद्वारच्या ठिकाणी. सगळं आपली ही बोट तर धाकट्या डहाणू कडून आपण आता या बोटीतून शंखद्वारकडे आपला प्रवास सुरू आहे. हे शंखद्वार कायम म्हणजे ते त्याच्या जिवंतपणासाठी प्रसिद्ध आहे आणि हे बंदरही नैसर्गिक बंदर असंच जिवंत राहावं हीच प्रभू रामचंद्राच्यासाठी माझी एक प्रार्थना असेल. चला तर बघा किती सूर्योदय आणि मोहित करून घेणारा खरंच म्हणजे अगदी कोळीवाड्यात किंवा समुद्र किनारी जन्म घेण्यासाठी पण तुम्हाला गतजन्माची पुण्याई लागते. मग तुम्हाला सूर्यास्त आणि सूर्योदय हे रोजचं चित्र बघायला मिळतं. आतमध्ये ह्या केबिन मध्ये जातोय मी, जरा तुम्हाला काही दाखवतोय. अगदी काही घरातली मंडळी सगळे आपले मला बघा फुलांची तोरणही बोटीमध्येच बनवायला लावलेली आहेत. आपण आता धाकटी डहाणूच्या बाऱ्यातून बाहेर पडतोय आणि बारा हा शब्द आपल्याला पेशवे दप्तरात पण बघायला मिळतो, ऐकायला मिळतो. त्यावर एक वेगळी स्टोरी असणार आहे माझी. पण तुर्तास सगळे कातळ मला वाटतं ही लोक कालवं घेण्यासाठी आली असतील. शंखद्वारला जाण्यासाठी मला एक ज्येष्ठ कपल दिसतंय आणि काहीतरी वेगळं जाणवलं. काकी कुठल्या तुम्ही? आम्ही US मधून आलो. US मधून आलात? आम्ही US ला गेली 30 वर्ष राहतो. हो हो. पण मग आमचं मूळचं गाव वाढवण. ओके. आपण कधी शंखोदरला यायचं कधी योग आला नव्हता. हो हो. कारण आम्ही नेहमी US मधून येतो ते डिसेंबर जानेवारीच्या वेळेला, थंडीच्या वेळेस येतो. ओके. उन्हाळ्यात येत नाही. आणि आता नेमके आलेलो आहोत, काही लग्न होतं आमच्या घरात म्हणून आम्ही लग्नाच्या निमित्ताने आलो. आणि मग आता नेमकं शंखोदरला यायचा आम्हाला योग आला. तर आम्ही म्हटलं आज जाऊन बघू काय आहे काय नाही. आणि खूप स्टोरीज ऐकल्या होत्या. खूप कुतूहल आहे आम्हाला की रामाने जिथे त्याच्या वडिलांचं दशरथाचं पिंड दान केलं 27व्या दिवशी ती जागा आहे तरी का. आणि त्या ह्याने आम्ही आज येतो आणि खूप छान वाटलं. अतिशय मस्त लोक बरीच आहेत आणि सगळे अगदी शिस्तीत ह्याच्यात जहाजामध्ये बसले. सेफ्टी पण चांगली आहे. आम्हाला जरा US असल्यामुळे सेफ्टीचा इश्यू वाटत होता की कसं सेफ असेल, चढता येईल का, काय होईल. पण अजूनपर्यंत ते खूपच छान अनुभव, खूप छान आले आम्हाला. ऑलमोस्ट निघून आम्हाला झालेले आहेत एक 15-20 मिनटं. आणि पलीकडे बघा मी झूम केल्यानंतर काही बोटी दिसते, अगदी तिथेच जायचं आहे आपल्याला. आणि पलीकडे वाढवणचा किनारा दिसतोय, वाढवण, गुंगवाडा आणि वरोर. तिथून आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी पाणी बऱ्यापैकी सुकलेलं असतं आणि त्या ठिकाणी लोक चालत येतात ना रे, चालत येतात त्या ठिकाणावर. बोटी हेलकावे घेते त्यामुळे काही बोटी गेल्यात. हा ऑलरेडी पोचलेल्या आहेत काही बोटी.
सगळे आपले फॉलोअर्स आहेत. आणि हे बघा सगळे पोटे हेलकावे घायला आहेत आणि त्यांच्या पोटातही हेलकावे चालू आहेत वाटतं. पाऊण तास झालेला आहे आणि आता जवळपास शंखोद्वार आमच्या दृष्टिक्षेपात येत आहे. बघा, काही लोक आता उतरलेले आहेत आणि तुम्हाला बऱ्यापैकी दिसतात आपल्याला लोक उतरलेली. बघा हा 94 मध्ये मी जॉब घेऊन गेले. सगळे येणार. आता जवळपास ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे आणि सगळे म्हणजे पोटात म्हणजे सगळ्यांच्या पोटात मळमळते. ऑलमोस्ट बघा आता ही मोठी बोट आहे आमची, पण छोट्या बोटीतून जावं लागेल. चला, शेवटी तो क्षण आला की ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे. सगळ्या बोटीवर आपल्या सगळ्यांची लगबग सुरू झालेली आहे. मला माझा मोबाईल सांभाळावा लागेल. तुम्ही बघू शकत. अरे बापरे, हळू नका हळू नका. अरे 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 हे बघा द्रविडी प्राणायाम सुरू आहे इकडे सगळं. अरे आपल्या बोटीचं नाव काय आपण आलो ते हा जलजागृती ना. हा घाई करू नका. अरे काय म्हणतोस, भेटू. ही काय बनविले यार. चला आता तिकडे जाऊनच आढावा घेतो. तिकडे सगळी धावपळीची कामं सुरू आहेत. कुठून आलात तुम्ही? वाढवणवरून आलेले आहेत तुम्ही. चिंचणी. त्यांना बघा शंख मिळालेला आहे. आता जसं पाणी सुकत जाईल किंवा ओहोट येत जाईल तसे आपल्याला मिळतील. फक्त काय ना, आमची हे शंखही टिकले पाहिजेत आणि आमची वाढवणची लोकही टिकली पाहिजेत. त्याला सगळं अगदी प्रत्येकाला वाकून कातळ आहे, दगड लागतोय, पडतायत, पण परंपरेप्रमाणे ही सगळी लोक येत आहेत. जय श्रीराम नावाचा घोषही ऐकायला येतोय. अगदी बघा काही काही लोक बसून येतात. चला मला पण पुढे जाऊ दे आता. नमस्कार. सगळे ओळखीचे लोक आहेत आपले. हाय. कुठले डहाणूतले का तुम्ही? अर्नाळा. तर आता आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे एकेकाळी केळीचं पानही दिसायचं आणि अगदी असं काहीतरी शैवालासारखा प्रकार होता की अगदी आपण एक दशरथ राजांची दाढी अशी लोकांच्या संकल्पना होत्या. आता इथे जी पूजा अर्चा होते ती आपण बघूया. ओके. सगळ्यांना प्रत्येकालाच दर्शन घ्यायचंय आणि हा भरती ओहोटीचा मधला काळ आणि जेव्हा मोठं उडाण असतं म्हणजे वेळेचं गणित सांभाळावं लागतं. एक मिनिट.
एक मिनिट, इकडे खड्डा आहे का? त्याला प्रत्येक जण म्हणजे असं म्हटलं जातं की इथे बसून हे सगळे विधी केले आहे आणि केळीचा पाण्यासारखा भाग दिसायचे होते आणि इकडे प्रत्येक जण त्या ठिकाणी नतमस्तक होताना दिसतोय आपल्याला बघा. एक भावना म्हणजे इथे तर भावनेला भरती आलेली आहे. हे सगळं टिकलं पाहिजे. बघा प्रत्येक लाईन लावलेली आहे प्रत्येकाने सगळ्यांनी. त्याला अभिवादन करतोय प्रत्येकाने कॅमेऱ्यात वेचले. गर्दी आहे. एक मिनिट काका. हा, हे केळीचं पान म्हटलं जातं याला. केळीचं पान म्हणजे आधी त्या केळीच्या पाण्याचं भाविक मनोभावी दर्शन घेत आहेत. सगळं हे वातावरण एकदम भारीत करणार आहे. मी काहीच नाही बोलणार, फक्त म्हणजे माझ्या डोळ्यातली फक्त अश्रू तरंगत आहेत. ते एक आनंदाचे ठिकाणी भावनाचे ठिकाणी असतील हे सगळं टिकलं पाहिजे. प्रत्येक जण अभिवादन करू. आता मला जगदीश दादांना जाऊन भेटायचंय. सगळं एखादा कुंभमेळा भरल्याचा आभास इकडे होतोय. नाही, बघा काकू किती आतून येते ह्या समुद्राचं पाणी आपल्या अंगावर. मी पण आता शंखद्वारच्या ठिकाणी आहे आणि याला केळीचं पान म्हटलं जातं आणि ह्या ठिकाणी सगळे विधी सोपस्कार पार पाडले होते आणि प्रत्येक जण इकडे दर्शन घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आता भरतीची वेळी होते म्हणजे फक्त हा एक जवळपास 45 मिनिटं तर 1 तासाचा खेळ असतो आणि त्यानंतर आता निघण्याची वेळ होईल. पाणी भरायला 15 मिनिटं लागतात. हे एक कोळी माणूसच तुम्हाला सांगू शकेल. धन्यवाद. लिटरली मी कुठल्या अवस्थेत आहे तो दाखवते तुम्हाला. एवढ्या पाण्यात आहे मी बघा. हा. सगळे माझ्या मागे काही लोक आहेत, बऱ्यापैकी आहेत. त्याला एक वेगळा माहोल आहे हा. अरे पडणार, मला मोबाईल सांभाळावा लागेल. आई पाणी कमरेपर्यंत तर मी पूर्णपणे ओला झालेलो आहे. चला मी लोकांना दाखवतोय. कुठले आहेत तुम्ही? अरे दांडीचे आपली लोक आहेत सगळी. सासूरवाडी का? मग तुझं माहेर कुठलं? जे बोटीने आले आम्ही. ओके, चला. जगदीश दादा काल रात्री आलेले आहेत आणि लागलेले आहेत आपल्या कामाला आणि आम्हाला इथले जिवंत शंखही दिसले आणि इथले जिवंत शंख असल्यामुळे प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांचं पिंडदान केलं होतं. आता ह्या शंखद्वाराचं या सरकारने पिंडदान होऊ देऊ नये एवढंच मी सांगेन. दादा कामाला लागले शंख जमवायला. हे बघा, हे मेलेले आहेत ना? शंखोद्वार शंकराचं स्थान इकडे सगळं आहे, त्याच्यामुळे हे शंखोद्वार म्हणतात. जिवंत शंख एवढ्या साईजचे असतात. ओके, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त त्या बॅक साईडला पाहायला मिळतं. पाहायला मिळतील. ओके, जाऊया आपण तिकडे. पुढे जाऊया.
होत वाढवण तर सगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती आहे वाढवण काय, आणि आता आपण शंखोद्वार की असं म्हणतात, आणि या आख्यायिकेनुसार सगळे भक्त देखील आले त्या ठिकाणी. अक्षय तृतीयेच्या दिवशी खास करून हा परिसर अगदी उघड्यावर येतो, आणि तो प्रभू रामचंद्रांची पावलं लागली म्हणून या ठिकाणी सगळी लोक येतात दर्शनाला, आणि त्या पदस्पर्शाच्या ठिकाणी आपलं माथं टेकून पवित्र होण्याचा प्रयत्न करतात. जर पण आता आपण एक वेगळा अँगल बघूया, म्हणजे माहीममध्ये राहणारे जगदीश धानमेर दादा, आणि जवळपास महाराष्ट्र आणि भारतभरातल्या एक 700 ते 800 किल्ल्यांचे त्यांनी भटकंती केलेली आहे. पण एक तारा देवता नावाची संकल्पना पण आपल्याला समुद्रकिनारी बघायला मिळते. हो. तर दादांकडून मला हेच जाणून घ्यायचंय. दादा, आता आपण ज्या स्थळावर उभं आहे त्या स्थळाचं महात्म्य म्हणजे खूप रामचंद्र प्रभू जेव्हा वनवासाला आले तेव्हा दंडकारण्यात होते, आणि तेव्हा त्यांना कळलं की त्यांचे वडील आता देवाज्ञा झाली त्यांना, म्हणून त्यांनी इथे पिंडदान केलंय. आणि ह्या पंचक्रोशीमध्ये तीच आख्यायिका फिरते, आणि त्यामुळे माझ्या आजोबांचं किंवा काकांचं वगैरे इथे पिंडदान केलेलं आहे. पण त्याच्याही पलीकडे माझ्या आजोबा पंजोबाने असं सांगितलं होतं या स्थळाचं, की ह्या स्थळाला सोका तारा हे नाव आहे. आता ही सोका तारा म्हणजे काय, जेव्हा मी अभ्यास करायला लागलो म्हणजे तारा ह्या विषयावरती, तर तेव्हा मला असं लक्षात आलं की आपल्या कानेरी केव्ज म्हणजे बोरिवली नॅशनल पार्क मधल्या तिथल्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या म्हणजे लेण्या ज्या छापलेल्या आहेत, तर तिथे बौद्धाचं जे अंकन आहे त्याच्या बाजूलाच एक कमळ हातात असलेलं आणि वरदहस्त देणारी ही दीपतारा नावाची देवी आहे तिकडे. मग तेव्हा माझा प्रकाश पडला की अरे अजून काहीतरी याच्यामध्ये काहीतरी आहे, कारण माझे आजोबा काय म्हणून गेलेत की ही सोका तारा म्हणजे काय, तर ही तारा देवता काय करते की समुद्रावरचे जे कोणी भरकटलेले असतील किंवा मच्छीमारी वादळात अडकलेले असतील तर त्यांना म्हणजे किनाऱ्यापर्यंत कसं पोहोचवता येईल म्हणून ती लालटेन घेऊन किंवा दिवा घेऊन ती त्यांना मार्गस्थ करायची. आणि इथेच थांबत नाही ती गोष्ट. मी जेव्हा इसवी सन पूर्व काळातले जेव्हा अभ्यासाला लागलो तेव्हा आपल्याला कळतं की दाऊद दळवी सरांनी किंवा इन्स्क्रिप्शन ऑन कानेरीज शोभना गोखलेंचं हे पुस्तक आहे, त्यांनी याच्यावरती अभ्यास केलाय आणि PhD वगैरे मिळवलेली. तर त्यांच्या याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की त्यांनी 3 तारा देवता ह्या कानेरी केव्ज मध्ये आहेत, म्हणजे कनकगिरी जे आपण म्हणतो तर तिथे आहेत. तर त्याचंही म्हणजे एक काष्टशिल्प आहे आणि 2 शिल्प आहेत अजूनही, म्हणजे ते पाहायला मिळतात आपल्याला. परत रोह्याच्या जवळ जे काही किल्ले आहेत, कुडा मांदळे लेण्या आहेत तिकडे, तर त्या लेण्यांमध्ये सुद्धा तिचं अंकन आहे असं मला वाचनात आलं. त्याच्यामुळे मी अजून अभ्यास करायला लागलो तेव्हा मला असं कळलं की दाऊद दळवी सरांचं जे पुस्तक आहे ते बायबल आहे आपल्यासाठी. म्हणजे बायबल म्हणून आहे ते आपल्याला गीताच ठरवावी लागेल, बरोबर की नाही. तर त्याच्यामध्ये सुद्धा असं 108 ह्या देवता आहेत. म्हणजे काय, तर बुद्ध जो स्थानामध्ये म्हणजे ध्यानमग्न होता तर त्याच्या डोळ्यातून जो निळा प्रकाश पडला त्याच्यातून ह्या तारा देवता उत्पन्न झाल्या. आणि तारा देवतांचं ज्ञानवर्धिनी असते आणि एकदम सॉफ्ट म्हणजे काय तर सौम्य म्हणजे हे करणारी ममता करणारी अशी ती देवी आहे. आणि त्या 108 देवतांमध्ये बरीचशी नावं आहेत, दीपतारा आहेत म्हटलं किंवा मृत्युक तारा, अशी वेगवेगळी नावं आहेत त्याच्यामध्ये. आणि जेव्हा त्याचा अभ्यास केला गेला तेव्हा कळलं की ह्या तारा देवता ज्या आहेत त्या बौद्धांच्या आख्यायिकामध्ये किंवा त्यांच्या ज्या जातक कथा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. आणि ही जी देवता आहे ती अवलोकेश्वर म्हणजे बुद्धाचा जो काही अनुयायी होता त्या अवलोकेश्वराची शक्ती आहे असं म्हटलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये त्या ग्रंथामध्ये लिखित आहे. आणि त्यानंतरही अजून एक इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये वाक्य आहे की ह्या तारा देवतांचं काम काय त्या ग्रंथामध्ये लिहिलंय की जे व्यापारी लोक समुद्रावरून जातात येतात जाय करणार म्हणजे आयात निर्यात करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये जर ती बोट भरकटली, ते जहाज भरकटलं, तर ती देवता म्हणजे तारा देवता किंवा दीपतारा ही त्यांना मार्गस्थ करायची किनाऱ्यावरती. बघा म्हणजे माझे आजोबा पंजोबा मरून आता 100च वर्ष झाले असतील, पण त्यांनी जी काही आख्यायिका सांगितली आहे की देवता इथे 7 भगिनी आहेत त्या समुद्रावरती असतात, म्हणजे 7 आसरा असतील किंवा काही असेल, पण हे सोका तारा जो शब्द आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट शब्द आहे की सोका तारा. तारा ह्या त्या देवताचं नाव आहे. आणि आता आपल्याला 6 त्या देवता कोण आहेत त्या आपल्याला शोधणं गरजेचं आहे. म्हणजे आपण हा शोध म्हणजे पौराणिक कथेपासून आपल्या सुरू होतो आणि आपल्या कोळी समाजापर्यंत किंवा भंडारी समाज असेल किंवा काही असेल, तर ती ह्या स्थळाला ते सोका तारा का म्हणतात त्याचा अर्थ इथे उमगला जातो. म्हणजे बघा आता इथे किती गर्दी आहे बघा, म्हणजे या स्थळाला इतकं महत्व आहे की महात्म्य आहे म्हणून इथपर्यंत ही लोक येतात आज. आणि त्याच्यातच आता वाढवण बंदर जे होणार आहे तर
त्याच्यात सुद्धा आपल्याला आता बऱ्याच जणांची नाराजी आहे. आणि इथे जर एवढ्या स्थळावरती एवढी लोक येत आहेत, म्हणजे पुढच्या काही वर्षानंतर इथे ही लोक येऊ शकतील का, हा प्रश्नचिन्हच आहे. तर आता मला वाटतं की काकांना सुद्धा किंवा इथे जी लोक गावातली मंडळी आहेत त्यांना सुद्धा काहीतरी बोलायचं असेल या इतिहासाही पलीकडे. नक्कीच त्यांच्याकडून माहिती घेतो आणि शंखद्वाराची अशी सोकाताराची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तर आपल्यासोबत तुम्ही कुठे राहता काका? दांडेवाडा. तुमचं नाव? श्रीधर वासुदेव दांडेकर. हा? श्रीधर वासुदेव दांडेकर. श्रीधर वासुदेव दांडेकर. तर आपण आता ह्या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणजे प्रभू रामचंद्रांनी दशरथ राजाचं पिंडदान 27व्या दिवशी इकडे केलं. म्हणजे कुठलाही म्हणजे एक सनातन धर्मामध्ये एक प्रथा आहे की एखादा राजा गेल्यानंतर त्याचं पिंडदान समुद्राच्या ठिकाणी केलं जातं. आणि साहजिकच आपले प्रभू रामचंद्रांना नाशिक पासून डहाणूचा हा भाग जवळ होता. आणि शंखद्वार म्हणजे इकडे शंख जिवंत आढळत आहेत. म्हणजे एक निमखारं पाणी असेल किंवा अजून चिखल असेल किंवा चहूबाजूने असलेलं पाणी, म्हणजे शंख जिवंत राहायला म्हणजे पोषक वातावरण आहे. तर सगळी म्हणजे ही आजूबाजूला जी माणसं दिसतात ना, ही संवेदनशील मनं असलेली मनं आहेत. आणि गेल्या 5-6 वर्षापासून चाललेला संघर्षही तुम्ही बघत असाल. म्हणजे मला त्या संघर्षाच्या बाबतीत सगळा विकास मान्य आहे मला सगळं. अरे पण हे शंख जशी जिवंत आहेत ना, त्यासाठी हे शंखद्वार प्रसिद्ध आहेत ना, तशी ही माणसं पण जिवंत राहिली पाहिजे. काका तुमचं मत सांगा. आमचं पुण्य आहे आमच्या बापदादांचं की आम्हाला इकडे जन्माला दिलं, की आम्ही आज अयोध्येला जाऊ शकत नाही, परंतु वर्षाला एकदा इकडे येतो, जिकडे प्रभू रामचंद्रने जे त्यांच्या वडिलाचं पिंडदान दिलं त्याचं आम्ही दर्शन घेतो. शिवाजी महाराजांनी तसं नाही केलं. शिवाजी महाराजांनी काय केलं? रयतेवर प्रेम केलं, रयतेला जिवंत ठेवलं. परंतु हे सरकार रयतेवर अन्याय करून रयतेला पूर्ण नाश करणार आहे. हा, धन्यवाद काका. म्हणजे तुम्ही काकांची जहाल प्रतिक्रिया ऐकलीत. म्हणजे एखादा संवेदनशील किंवा भूमिपुत्र अशी प्रतिक्रिया देऊ शकतो. चांगलं काय वाईट काय हे ठरवणारा मी मोठा नाहीये. पण काकांनी एक वाक्य सांगितलं शिवाजी महाराजांचं. म्हणजे शिवाजी महाराजांचं आज्ञापत्रातलं एक वाक्य आहे की मुलुकगिरीवर असताना रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. तर इकडे तर ह्यांचं अस्तित्व संपत आलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे कधीतरी म्हणजे तुम्ही उंटावरून शेळ्या हाकणं सोपं असतं. कधीतरी या माणसामध्ये फिरा, त्यांच्या संवेदना जाणा, नक्कीच तुमची मनं विरघळतील. 1-2 मिनिट. हे बघा पाणी यायला लागलेलं आहे. हे बघा ज्या ठिकाणी गर्दी होती आता तो भाग जे केळीचं पान म्हणून ओळखलं जातं पूर्ण निर्मनुष्य झालेलं आहे. कारण आता पूर्ण पाण्याखाली जाणार आहे तो आता भरतीनंतर. आणि वातावरण इथलं अत्यंत धोकादायक असणार आहे. बघा का वरतक ॲपोटीच जायचं ना आपल्याला. चला बघा भरती झाल्यानंतर कसा सगळं इकडे माहोल तुम्ही बघू शकत असाल. सगळं हॉरिबल आहे, हॉरिबल. हां देतो. निघायची वेळ झाली आहे. भाळू जय स्वराज. चला तर पूर्ण प्रवास तुम्ही पाहिला असेल. आणि आता तर बघा आमची छोटी बोट देखील हेलकावी येते. आता हा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आम्ही आमच्या मदरशिपवर चाललेलो आहे. बघा कसे बसलेले आहे. गौरव दादा सायकलिस्ट आहेत.
लिटरली आता 9:30 वाजलेले आहेत. आम्ही 6:30 वाजता निघालेलो. 1 तास तर त्या शंखद्वारावर होतो आणि आता हे बोट मला पण सोबत आहे आणि हे सगळे आजची अनुभूती म्हणजे सोपाताराविषयी ऐकलं असेल, शंखोद्वाराची माहिती देखील ऐकली असेल. हे सगळं बघताना लोकांची भावभावना बघताना मला प्रकर्षानं वाटलं की हे टिकलं पाहिजे. आणि आजचा व्हिडिओ आणि आजचं थ्रिल कसं वाटलं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून. तुम्ही कुठले आहात सगळे? आणि याआधी आला होता? कसं वाटलं? हे टिकलं पाहिजे की नाही टिकलं पाहिजे? त्यामुळे आलो. एवढे वर्ष राहून आपण नाही, हे टिकलं पाहिजे बरं. जय श्रीराम. सगळे लोक आनंदित आहेत. ते सगळं दर्शन घेऊन एक वेगळी अनुभूती आहे. अजून कोणी यायचं आहे आपलं की नाही? झाले आहेत का? आले ना ते मगाशी चढले. अर्नाळा अलीकडे. हां 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 हां. कोण तुमचे नातेवाईक आहेत का? तुम्ही कुठे राहिला? डहाणू गावात. हां चला हे निघाले. मला वाटत नाही की येण्यापूर्वी कुणी काही खाल्लं असेल आणि सगळं हे निघाल्यानंतर प्रत्येकाला चला तर मित्रांनो, शंखद्वार आणि त्या स्थळाचं पवित्र दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहोत. आणि या निमित्तानं आम्हाला इथल्या रहिवाशांच्या भावनाही जाणता आल्या आणि ह्या स्थळाचं दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भाविकांच्या भावनातिरेकाला उधाण आलेलंही पाहिलं. आणि हे सगळं चढताना उतरताना हे सगळं फील कसं वाटलं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या बोलिया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.